लोकस्वराज्य आंदोलन आयोजित आज पदाधिकारी कार्यकर्ते संवाद भेटी। लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे सर यांनी आज भोकर येथे कार्यकर्त्यांसंग संवाद साधण्यात आला। लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांना PhD पदवी प्राप्त केल्यामुळे कार्यकर्त्याकडून त्यांचा सत्कार भोकर येथे करण्यात आला। दिशा कॅम्प भोकर येथे गायकवाड बंधू करून हा सत्कार आयोजित करण्यात आला होता। प्रमुख पाहुणे म्हणून नागराव नामेवार, धोंडपंत बनसोडे मराठवाडा कार्याध्यक्ष, नागराव कुडके जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर, अशोक गायकवाड, लक्ष्मण सुरेशकर गायकवाड बंधू ज्येष्ठ पत्रकार, अनिल डोईफोडे कामगार, दिलीप पात्रे पत्रकार तथा युवा कार्यकर्ता, कमलाकर बरमकर, श्रीमती रत्नमाला तपासकर, बालाजी गाडेकर, अशोक गायकवाड, शिरको लिंगदळे, हनुमंत गायकवाड, देवीदास उदगिरे आदी जण यावेळी उपस्थित होते। याचा प्रत्यय यांनी स्वतःच्या याच्यावर त्यांनी निर्माण केला। चळवळीमध्ये काम करत असताना काही गोष्टी राहून जातात आणि राहून जाणं ही रुखरुख कायम राहते। म्हणून संशोधनाचं अपुरं राहिलेलं काम मला पूर्ण करता आलं। चळवळीतला थोडासा वेळ काढून आणि ती 28 तारखेला PhD अवॉर्ड झाली। एक आनंदाचाच भाग आहे, म्हणजे त्यापेक्षा एक जबाबदारीची पण गोष्ट आहे। समाजामध्ये काही सकारात्मक घड निर्माण करायच्या असतील गोष्टी तर स्वतः कष्ट घेतले पाहिजेत, जोखीम घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय काही निर्माण होत नाही। आणि म्हणून फकीरा ग्रुप जे काही काम चालू आहे, आपल्यासमोर दिशा कॅम्प्युटरचं उदाहरण आहे, आपल्यासमोर दिलीपराव पुत्रे यांचं उदाहरण आहे, आपल्यासमोर कमलाकरांचं उदाहरण आहे, बरकमकरांचं, आमचे देगलूरचे लिंगदळे सर आहेत त्यांचं एक स्वतःचं उदाहरण आहे की ही माणसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट समाज हिताचं काम स्वतः गाडून घेऊन करतात आणि त्याच्यावरच समाज उभं टाकतो। जसे बिल्डिंग सिमेंट विटानं उभी टाकते, त्याच्यामध्ये काही माणसं बसू शकतात, काही माणसं निवारा घेऊ शकतात, पण शिक्षण एक अशी गोष्ट आहे ते जगाचा कायापालट करू शकते। एवढी ताकद, एवढं सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे। 7,000 विद्यार्थी जर दिशा कॅम्प्युटरमधून गेले असतील, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, ते त्यांच्या भविष्याला आकार देण्याचं काम दिशा कॅम्प्युटरच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि तुमच्या फकीरा ग्रुपच्या माध्यमातून ती गोष्ट तुम्ही चांगलीच करताय, परंतु अधिक फोकस कशावर करणं गरजेचं आहे। आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार मागारी आहोत आणि आपलं शिक्षणाचा टक्का कमी होत चाललेला आहे। आणि मग टक्का वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, तर वातावरण निर्मिती करावी लागेल। भोकरसारख्या ठिकाणी एक अभ्यासिका निर्माण करावी लागेल, म्हणजे सखाराम वाघमारेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी चर्चा केली होती। जर 100 मुलं या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असतील तर या तालुक्यात, जिल्ह्यात एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकते, जे की शिक्षणाविषयी वाढत चाललेली अनास्था समाजाच्या अधोगतीचं मोठं कारण आहे। आणि म्हणून आपलं पर्यावरण जर चांगलं असेल, वातावरण जर चांगलं असेल, तिथं प्रेरणा देणारी माणसं असतील, अभ्यास करण्याची व्यवस्था असेल, पुस्तकं असतील, तर निश्चितपणानं आपण 5 वर्षामध्ये या समाजाचा चेहरा मोहरा बदलू शकतो। पिंपरगा थडी नावाचं गाव आहे बिलोली तालुक्यामध्ये, 3.5 लाख रुपये जमा करून पोरांनी शेड उभं केलं, 300-400 पुस्तकं आणले। आज लहान लेकरं अभ्यासाला बसतात, मोठे माणसं पेपर वाचायला बसतात, मोठे लेकरं अभ्यासाला बसतात। तिथं एक अधिकारी तयार झाला, ग्रामपंचायत सेवकाचा पोरगा। म्हणजे मी जबाबदारीनं म्हणेन 5-10 वर्ष अण्णाभाऊची जयंती करू नका, पण 5-10 वर्ष 10 वेड्यासारखं या समाजाला उभं करण्यासाठी, शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आपले कष्ट, पैसा, बुद्धी, वेळ कारणी लावा। म्हणजे आपल्या घरामधून फडेवाला बांधणारा निर्माण होणार नाही, बँडवाला वाजवणारा निर्माण होणार नाही, ऊस तोड्याला जाणारा कामगार भेटणार नाही। काय होईल, आमच्या घरामध्ये सुद्धा छातीवर, खांद्यावर, डोक्यावर मोठे मोठे देशाचे शिरपेचा देशाचे तुरे रोवलेले पोरं तयार होतील आणि हे समाजासाठी गरजेचं आहे। हे तुम्ही करू शकता। तुमच्या मनामध्ये समाजाविषयी प्रेम आहे आणि ते पवित्र आहे।
तुमच्या मनामध्ये बांधिलकी आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या मनामध्ये अन्यायाच्या विरोधातली चीड आहे, परंतु समाजाची इमेज कशी बदलेल? समाजाची इमेज मग आपण पैसे देऊन बदलू शकत नाही, तर त्याच्यामध्ये स्किल निर्माण करू शकतो. स्किल देण्याची व्यवस्था आपण जर केली तर त्याच्या हाताला काय मिळेल? ज्याच्याकडे कला आहे ती व्यक्ती, तो समूह कमी वेळामध्ये जास्तीचे पैसे कमवतो. आणि जो व्यक्ती कलेच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून कमी वेळामध्ये ह्या गोष्टी कमवतो, त्याला अधिक प्रतिष्ठा मिळते, तो अधिक सुरक्षित राहतो, तो अधिक स्वावलंबी राहतो, त्याच्यावर अत्याचार होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यावर आपण फोकस केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही नारा देतो, लढत लढत शिकत शिकत लढा. आपले पोरं म्हणतात, माय मेली, बाप मेला, बहिणीचं लग्न होतं, गरिबी होती, माझं लग्न झालं, त्याच्यामुळे शिक्षण राहिलं. हे कारणं आहेत. पण ह्या सगळ्या कारणावर पाय देऊन जो समाज उभा टाकतो, तोच माणूस या सगळ्या शोषणातून मुक्त होऊ शकतो. या समाजाला शोषणातून मुक्त करायचं असेल तर आपल्याला या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं आपल्याला काम करावं लागणार आहे. ते तुम्ही करावं, अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो. कमी वेळामध्ये तुम्ही सगळेजण जमलात. या PhD अवॉर्ड झाल्याबद्दल जे काय प्रेमाचा तुम्ही सत्कार केला, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. परंतु कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला अधिकारवाढीने एक तुमच्याकडं आग्रह करेन, विनंती करेन. या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा अतिशय ताकदीनं, अतिशय आक्रमक पद्धतीनं, सगळ्या लोकशाही मार्गाचे हत्यारं अवलंब करत आपल्याला निर्णायक पद्धतीनं लढून अनंत बदल समितीचा अहवाल तात्काळ लागू करायला लावून या समूहाच्या पदरामध्ये वर्गीकरणाचा वाटा टाकण्यासाठीची जिम्मेदारी उचलायची आहे. ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या, ज्याच्याकडे 4 पैसे आहेत त्यांनी 4 पैसे द्या, ज्याच्याकडे काही बुद्धी आहे त्यांनी बुद्धी द्या. आमचे पत्रकार मित्र आहेत, साहित्यिक लोक आहेत, त्यांनी लिहावं. आणि आपली जी काही परंपरा लादली गेलेली आहे, तुम्ही पाया पडणारी जी काही संस्कृती निर्माण करण्याचं काम, पाया पडून मिळू आपण, मुंगी होऊन साखर खाऊ आपण. मुंगी होऊन साखर खाते, मुंगीचं पोट छोटं 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 राहतं. पाया पडून मिळवायचा कार्यक्रम व्यक्तिगत पातळीवरचा आहे. तर सामाजिक न्यायाचा लढा लढून आणि किंमत मोजूनच मिळवावा लागतो लोकशाहीमध्ये. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये लोकशाही यंत्रणा आहे, सरकार यंत्रणा आहे. आणि या यंत्रणेला आपण जेवढं प्रेशराईज करू तेवढं अधिकचा वाटा या समूहाच्या पदरामध्ये पडेल. आणि ते आपण पाडू शकतो, निश्चितपणानं पाडू शकतो. जे काय आम्ही 20, 25, 30 वर्षापासून रस्त्यावर आहोत, ते रस्त्यावर उभं राहिलेलो आहे. त्याच्या पाठीमागं तत्व आहे, त्याच्या पाठीमागं प्रेरणा आहे, त्याच्या मागं इतिहास आहे. अण्णाभाऊ म्हणाले, मला लढणारी माणसं आवडतात. मला माझी जबाबदारी, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, लढणारा समाज तयार करा. लढणाऱ्या समाजाला सर्व गोष्टी मिळतात. त्याच्याकडे लाचारीच्या नजरेतून कोणी बघत नाही, त्याची उपेक्षा कोणी करत नाही, त्याची टिंगल टवाळी किंवा चेष्टा कोणी करत नाही, त्याचा अपमान कोणी करत नाही. तर त्याला वाटा दिला जातो, कारण का त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. जर दिलं नाही तर तो हिसकावून घेऊ शकतो. अशा प्रकारची भीती त्याच्याविषयी सरकारला असू शकते. ती भीती माझ्या समूहाच्या विषयी सरकारच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ते ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपली सगळी लढाई जिंकलेली असेल, आपण सगळं मैदान मारलेलं असेल. आपल्याला कोणाच्या सहानुभूतीची, दयेची अजिबात गरज नाही. माणूस म्हणून जन्माला आलो, लोकशाहीमध्ये वावरतो. एवढे सगळे महामानव आमच्यासाठी खपलेत, कष्ट घेतलेत. त्यांच्या मार्गानं न जाता आपण जर गुलामीच्या मार्गाने जाऊ लागलो, पाया पडायच्या मार्गाने जाऊ लागलो, तर ते आमच्या महामानवांचा अपमान आहे, आपल्या मनुष्यत्वाचा अपमान आहे. ओके. आणि म्हणून लढाईवर ज्यांचा विश्वास आहे, लढाईवर ज्यांचं प्रेम आहे, तो समाज आपल्या साधनाच्या, सामर्थ्याच्या आणि आत्मबळाच्या जोरावर आपली लढाई लढू शकतो. आज आमचा कुठलाही माणूस उपवाशी नाही, कुठलाही माणूस बेघर नाही, कुठलाही माणूस भीक मागणारा माणूस तुम्हाला सापडत नाही. तुमचा सापडतो भीक मागणारा माणूस सापडत नाही. आमची माणसं कष्ट करून जगतात. त्या कष्टामध्ये हे नसेल, दर्जा नसेल, कष्ट करून जगतात. एवढा कष्ट करणारा समाज
स्वतःच्या अधिकाराची लढाई लढू शकतो की नाही? लढू शकतो. ते लढाई लढण्याचं जे काही वातावरण आहे ते आपण सगळ्यांनी मिळून तयार करूया. 17 तारखेला लहुजी साळवेच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समाजातल्या स्वाभिमानी महिलांना पुढे आणण्यासाठी नांदेडला शासकीय विश्रामगृहाला एक मोठा प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, विविध फॅमिली यावं. तुम्हाला सगळ्यांना माझं निमंत्रण. तुमचा जो काही कारभार आहे, तुमची जी काही कामगिरी आहे, तुम्ही घरी चर्चेला करता, चर्चा होत असते, परंतु ते घटक आहेत, ते घर सांभाळतायत म्हणून आपण इकडे बाकी सगळ्या गोष्टी करतो. त्यांचाही सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. अगदी कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये आपल्या माणसाचा गौरव मनातून झाला पाहिजे, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. हे तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो. परत एकदा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.